that the Lord has taught us that Holy Spirit searches and has the knowledge of our life. आणि मग आपण गेल्या रविवारी पाहिलेलं आहे की पवित्र आत्मा आपल्या आत्म्याची झडती घेतो आणि आपल्या जीवनाबद्दल तो जाणून घेतो. He knows everything. Nothing can be hidden from God, and the Holy Spirit is there with us all the time. आणि मग तुम्हाला सर्व काही माहिती असतं. त्याच्यापासून आपण काही लपवू शकत नाही. काही देवापासून आम्ही लपवू शकत नाही. आणि पवित्र आत्मा जो आपल्यावर तो बरोबर सर्वदा असतो. And when we saw the second character, that is the Holy Spirit distributes a gift as He wills. आणि दुसरी जी गोष्ट आम्ही पाहिलेली आहे जो He distributes the gifts according to the आणि तो पवित्र आत्मा त्याच्या इच्छेनुसार त्याच्या विचारानुसार आपल्याला तो जे वरदान आहे तो देत राहतो. It is not our choice. We don't choose what gift we want or what the ministry we want. आणि मग ही आपली निवड नाहीये. आपण म्हणू शकत नाही की निवडू शकत नाही की जे आपल्याला पाहिजे, कुठली सेवा आपल्याला करायची आहे, कोणतं वरदान आपल्याला पाहिजे, त्या आपल्या इच्छेने आम्ही नाही निवडू शकत. It is the Holy Spirit who gives us that gift and the character which is required for the ministry. आणि मग तो पवित्र आत्मा आहे जो ते वरदान आम्हाला देतो आणि जे सेवेसाठी लागणारे जे व्यक्तिमत्व आहे तेही तो देतो. Not because he doesn't see what ability we have or we are capable for. आणि मग तो हे बघत नाही की तुमच्यामध्ये किती कर्तृत्व आहे किंवा तुम्ही कितपत योग्य आहात ते तो बघत नाही. Yeah, it is the Holy Spirit. तो पवित्र आत्मा आहे. When He wants, He will choose us. आणि ज्यावेळेस त्याची इच्छा असेल तो आमची निवड करतो. But we will not be capable for that. आणि कदाचित आम्ही त्याच्या योग्य नसेल किंवा तेवढी क्षमता आमच्यामध्ये नसेल. None of us are capable to do the ministry, the work of the आणि Lord. आमच्यामधलं कोणीच असं नाहीये की जे तेवढी क्षमता आमच्यामध्ये की आम्ही देवाचं कार्य करतो किंवा देवाची सेवा करू शकतो. It's the love of God that has chosen us. आणि हे देवाचं प्रेम आहे ज्या प्रीतीने देवाने आम्हाला निवडलेलं आहे. Don't think that even the 12 disciples who were with Jesus at the time when He was on earth, they were perfect people. आणि मग हाही विचार करू नका की ते 12 शिष्य होते जे येशू ख्रिस्ताबरोबर त्याच्या संगती होते ते अगदी परिपूर्ण असे होते असं नाहीये. All of them had weaknesses in their life. आणि त्याच्या प्रत्येकामध्ये काही ना काही कमतरता त्याच्या जीवनामध्ये होत्या. And Scripture is very clear that it is not we have chosen them, but God has chosen us. आणि वचन आम्हाला खूप स्पष्ट आहे की आम्ही देवाला निवडलेलं नाही पण देवानं आम्हाला निवडलेलं आहे. So it is important to know the Holy Spirit, so it helps us to understand better and to do the work of the Lord. आणि हे खूप महत्त्वाचं आहे की त्या पवित्र आत्म्याला जाणून घेणं आणि देवाच्या इच्छेनुसार अधिक चांगल्या रीतीने आपण कार्य करणं. That's what Jesus said, you reign in Jerusalem. When you shall receive the Holy Spirit, you shall receive the power, the strength, what you need to do. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस स्वर्गावर पोहोचत होता त्याने सांगितलं की यरूशलेममध्ये तुम्ही वाट पहा. तोपर्यंत वाट पहा जोपर्यंत पवित्र आत्मा तुमच्यावरती येणार नाही आणि तोच पवित्र आत्मा तुम्हाला शक्ती आणि सामर्थ्य देईल जे काही तुम्हाला करायचं आहे तो त्यासाठी मार्गदर्शन करेल. Amen. It is the Holy Spirit gives us the strength to do work of the Lord. आणि हा पवित्र आत्मा आहे जो आम्हाला सामर्थ्य देतो, शक्ती देतो देवाचं कार्य करण्यासाठी. It is the Holy Spirit gives us the wisdom and knowledge. आणि देवाचा पवित्र आत्मा आहे जो आम्हाला ज्ञान आणि बुद्धी देतो. Hallelujah. Hallelujah. So let us go further this morning. आणि थोडं पुढे जाऊया सकाळच्या वेळेस. Holy Spirit is not there to exalt Himself. आणि मग पवित्र आत्मा असं नाही की तो स्वतःला प्रकट करतो. He doesn't exalt Him. He doesn't boast about Himself. आणि तो स्वतःची प्रौढी मिळवत नाही. Holy Spirit is there to testify about Jesus and exalt the Father and the Son. आणि मग पवित्र आत्मा आहे जो येशूची साक्ष सांगण्यासाठी आणि देवाला प्रकट करण्यासाठी. Turn with me to Gospel of John chapter 15 verse 26. योहान शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 26वा वचन. Yes, Gospel of John chapter 15 verse 26. योहान 15:26. Gospel of John chapter 15 verse 26. But when the Comforter is come, whom I will send unto you from the Father, even the Spirit of truth, which proceedeth from the Father,
shall testify of me. परंतु जो पित्यापासून निघतो, ज्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवी, तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल. I think last month one of my friend he introduced me and he told about a shop. It's a wholesale shop and you get a reasonable price the things. आणि गेल्या आठवड्यामध्येच एका मित्रानं मला एक गोष्टीची दुकानाची ओळख करून दिली, जिथं आम्हाला होलसेलमध्ये आम्हाला ज्या वस्तू आम्हाला घ्यायच्या त्या मिळतात, म्हणजे कमी किमतीमध्ये आम्हाला मिळतात. And good one. आणि चांगलं. So then when I went to the shop and I found out the rates, it's very reasonable and good. आणि मग ज्यावेळेस मी त्या दुकानात गेलो आणि ज्या वस्तू मी पाहिल्या त्यावेळेस खरंच त्या खूप फरक होता मार्केटच्या किमतीमध्ये आणि त्या दुकानात चांगल्या प्रतीच्या त्या वस्तू होत्या. Some things will be brought and tested, it is a good quality also. आणि थोडे काही गोष्टी आम्ही घरी घेऊन आलो आणि आम्ही पाहिलं की खरंच चांगल्या गुणवत्तेच्या त्या आहेत. So what I am trying to say here by this example. आणि या उदाहरणाच्या द्वारे मी तुम्हाला काय सांगू इच्छितो. My friend told me about the shop. आणि माझ्या मित्रानं मला त्या दुकानाबद्दल सांगितलं. I went to the shop and experience is it good or bad. आणि मग मी त्या दुकानात गेलो आणि मी त्याचा अनुभव घेतला की ते खरंच चांगलं आहे का कसा आहे. It's a true or not true. आणि मग ते खरं सत्य आहे का नाही. So it's like the Holy Spirit. It guides us, it testifies us about the Lord the Father and Jesus Christ. आणि त्याचप्रमाणे तो पवित्र आत्मा तो आम्हाला मार्गदर्शन करतो, आम्हाला सांगतो आणि येशू ख्रिस्ताविषयीची साक्ष तो आम्हाला देतो. Why did my friend told me? आणि का माझ्या मित्राने मला सांगितलं. He knows, he has experience, he knows, so he testified about that shop. You get a good and reasonable price, the things. आणि मग त्याला माहिती आहे, त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे आणि म्हणून त्यांनी स्वतःचा अनुभव माझ्या बरोबर साझा केला की तुम्ही तिथं गेल्यानंतर तुम्हाला चांगल्या गोष्टी प्राप्त So as we have studied, Lord has taught us that Holy Spirit is the one of the God among the Trinity God. आणि जसं आपण पाहिलेलं आहे की पवित्र आत्मा या त्रैकी देवामधला एक देव आहे. God the Father, God the Son, Jesus Christ, and God the Holy Spirit. देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा. So Holy Spirit is here on this earth now to help us to understand Jesus and the Father. आणि मग आज पवित्र आत्मा या पृथ्वी तलावरती आहे आम्हाला सहाय्य करण्यासाठी आणि येशूला आणि देव पित्याला जाणून घेण्यासाठी. Who has seen the heaven? आणि कोणी स्वर्ग पाहिलेला Who आहे? has gone to heaven? कोणी स्वर्गात गेलेला आहे? What do we say? आपण काय म्हणतो? Meleshwar Swarga Disappear. Without dying, we cannot see the heaven. जसं मराठीमध्ये म्हण आहे, मेल्याशिवाय आपल्याला स्वर्ग दिसत नाही. So who knows the God? Who knows the Holy Spirit? Jesus? Who knows? आणि मग कोणाला देव माहिती आहे? Who has कोणाला माहिती Who आहे? has seen Jesus? कोणी येशू ख्रिस्ताला We पाहिलेलं are not in those days that when Jesus, okay, those that there was the experience, but we are not seeing. So how do we believe in Jesus? आणि मग त्या काळामध्ये ज्यावेळेस येशू ख्रिस्त पृथ्वी तलावरती होता त्यावेळेस आपण तर त्याला पाहिले नाही, आपण त्यावेळेस नव्हतो, मग कसं आम्ही येशूला जाणू शकतो? Now how do we believe? How do I now preach about the Holy Spirit, about the love of God, about Jesus Christ? आणि मग कसं आपण विश्वास करायचा, कसं मी येशूविषयी शिकू शकतो, पवित्र आत्म्याविषयी आणि देवाविषयी शिकू शकतो? See, as my physical father went to be with the Lord, जसं माझे पिता प्रभूकडे गेले, शारीरिक पिता, I did not knew the heavenly Father. I knew as just Trinity God. Everything was like just information. आणि त्यावेळेपर्यंत तर मी एवढं देवाला ओळखत नव्हतं, मला एवढंच माहिती होतं की देव आहे, त्या त्रैक्यामधला देव जो पिता आहे तो आहे. And many of us also have lost our parents, and you know what it is when we lose our father, mother. You know, inside our life we feel now everything is gone. You know, something emptiness we experience that. आणि आमच्यामध्ये आपण पुष्कळ जणांनी आपल्या आई वडिलांना गमावलेलं आहे आणि आपल्याला ते दुःख माहिती आहे की ज्यावेळेस आई किंवा वडील यांच्यामध्ये ज्यावेळेस आमच्यामधून कोणी निघून जातं त्यावेळेस जी पोकळीक असते ती पोकळीक कोणी भरू शकत नाही. Sometimes we may not tell us about that, but we always will be remembering them. That vacuum will be there in our life. आणि मग कधी कधी आम्ही कोणाला सांगू सुद्धा शकत नाही, पण ती जी पोकळीक आमच्या जीवनामध्ये ती राहते, ती नेहमीच असते आणि त्याची आठवण आपल्याला सतत होत राहते. Why do we remember them? आणि का आम्ही त्याची आठवण करत नाही?
because we have spent time with them, we know they were dead. आणि मग कारण आपण त्यांच्याबरोबर वेळ घालवलेला आहे, आपल्याला माहिती की ते होते. But how we can know the Father? We say the creator of the universe, He's a God, He's Alpha and Omega. Such a God, how we can know Him as a Father? पण मग कसं आम्ही देवाला ओळखू शकतो? जो देव, जो निर्माणकर्ता आहे, जो सुरुवात आणि अंत आहे, ज्याला आम्ही पिता म्हणून हाक मारतो. How we can know that God as our Heavenly Father? आणि मग कसं आम्ही हे जाणून घेऊ शकतो की देव जो आमचा स्वर्गीय पिता आहे? How we can know that? कसं आम्ही ओळखू? How we can have that as a God? We know all, everybody believes that in the world, whatever the faith they have, they say there is one God. आणि मग जगामध्ये सर्वजण हा विश्वास ठेवतात. मग कुठल्याही देवाला ते जात असतील, पण एक गोष्ट प्रत्येक जण मान्य करतो, ते म्हणजे एक देव आहे. But how we can know that God is our as a Father? आणि मग कसं आम्ही ते जाणून घेऊ शकतो की तो देव तो आपला पिता आहे? And as Lord is teaching us from February 14, that we are studying on the Gospel of John chapter 3:16. आणि जसं आपण जवळजवळ फेब्रुवारी पासून हे शिकत आहे On the Bible study. आणि शास्त्राभ्यासामध्ये की योहान 3:16च्या वचनानुसार की देवाने जगावर एवढी प्रीती केली. You know, we have learned a lot of things. I am really blessed to study more the Word of God. आणि मी खरोखर पुष्कळ गोष्टी देव आपल्याला शिकवत आहे आणि मी वैयक्तिक रीतीनं देवाच्या वचनाला जाणून मी आशीर्वादित होत आहे. Our God is an eternity God, eternal God. He's a permanent God. आपला देव जो आहे तो सार्वकालिक देव आहे. How we can know that? आणि आपण ते कसं जाणू शकतो? How we can know that love of God? आणि आम्ही देवाचं प्रेम कसं जाणून घेऊ How we शकतो? can know that Jesus had died for us? आणि हे कसं जाणून घेऊ शकतो की येशू ख्रिस्त आपल्यासाठी मेलेला आहे? How we can have that salvation experience? आणि मग कसं तो तारणाचा अनुभव आम्हाला येऊ शकतो? How we can have that experience that all my sins are forgiven? आणि मग कसं आपल्याला हा कळू शकतो की माझ्या सर्व पापांची क्षमा झालेली आहे? Until unless the Holy Spirit convicts in anybody's life, nobody can confess that Jesus is Lord. आणि जोपर्यंत पवित्र आत्मा कोणाला सांगत नाही, टोचणी देत नाही, तोपर्यंत कोणीच कबूल करू शकत नाही की येशू हा प्रभू आहे. As I testify, like you know, in 1985, as I went to that meeting, and nobody invited me, but I went and received the word of the Lord into my life. आणि जसं मी तुम्हाला साक्ष नेहमी सांगितलेली आहे की 85च्या सालामध्ये कोणीच मला तिथं बोलवलेलं नव्हतं, पण त्या ग्राउंडवर मला मी गेलो आणि देवाच्या आत्म्यानं मला सांगितलं आणि मी येशूचा स्वीकार The word of the Lord convicted in my heart. आणि त्या देवाच्या वचनानं माझ्या आतमध्ये टोचणी दिली आहे, माझ्या अंतःकरणाला टोचलं ते. What is that? काय It is none other than the Holy Spirit coming and speaking to us. आणि मग तो दुसरं तिसरं कोणी नाही तर तो पवित्र आत्मा की जो येऊन तो आपल्याशी बोलतो. Only thing we do not know, we don't understand at that time. आणि मग एवढीच गोष्ट असते की त्यावेळेस आपल्याला माहिती नसतं, आपल्याला समजत नाही. But as we grow, we understand there is a Holy Spirit which helps us. It is the Holy Spirit which convicts us. आणि मग जसं आपण वाढतो तसं आपल्याला समजतं की तो पवित्र आत्मा आहे, तो आमची खात्री करून देतो. It is the Holy Spirit testifies about the God, the Father and Son Jesus Christ. तो पवित्र आत्मा आहे जो येशूची साक्ष देतो आणि देव पित्याबद्दल आपल्याला सांगतो. And then He gives us the understanding of God and Jesus. आणि मग तो आपल्याला ती समजबुद्धी देतो येशूबद्दल जाणून घेण्याची आणि देव पित्याबद्दल जाणून घेण्याची. Now it is almost 35 plus years now. I know the Lord, but still I've been blessed as we studied from February. Still we are continuing that Gospel of John 3:16. आणि आता जवळपास 35 वर्षाहून जास्त मी प्रभूला ओळखतो, सेवेमध्ये आहे, पण तरी आजही ज्यावेळेस मी अभ्यास करतो त्यावेळेस देवाच्या आत्म्याची खात्री आणि त्या वचनाचा उलगडा मला होतो, त्यावेळेस मी अधिक आशीर्वादित होतो. Tell me, listen, in the Gospel of John chapter 16 योहान शुभवर्तमानाचा 16वा अध्याय and 13 onwards we see 13व्या वचनाच्या पुढे आपण पाहूया. how we eat when He, the Spirit of truth, is come. He will guide you into all truth, for He shall not speak of Himself, but whatsoever He shall hear, that He shall speak, and He will shew you things to come. He shall glorify me, for He shall receive of mine, and He shall show it
unto you. तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकले तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवेल. तो माझे गौरव करेल, कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळवेल. You know, as a human tendency, when we meet somebody, what do? आणि एक मानवी स्वभाव म्हणून आम्ही ज्यावेळेस एखाद्याला भेटतो आम्ही काय करतो? We tell about ourselves. Who am I? What post I am holding? How educated I am? About ourselves, our greatness, we tell. आणि आम्ही स्वतःची माहिती देतो. मी कोण आहे, माझं शिक्षण काय आहे, माझी पदवी, माझा हुद्दा काय आहे, ते सगळ्या गोष्टी आपण स्वतःची प्रौढी तिथं मिळवतो. What is my experience? माझा अनुभव काय आहे. But here it says, He will guide you into all truth. He shall not speak of himself. पण इथं वचन आम्हाला सांगितलेलं आहे की तो स्वतःच सांगणार नाही, तर तो सत्यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करेल. What is the statement of our nation? आमच्या देशाचं ब्रीदवाक्य काय आहे? Truth always prevails. सत्याचा नेहमीच विजय असतो. सत्यमेव जयते. When you know the truth shall set you free, the scripture says. वचन आम्हाला सांगतं की सत्य तुम्हाला समजू दे आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करू दे. So when Holy Spirit leads us into truth, it will set us free from all kinds of bondages. ज्यावेळेस तो पवित्र आत्मा आमच्यामध्ये येतो, तो सत्य आमच्यामध्ये आणतो आणि आमची सर्व जी बंधनं आहेत ती बंधनामधून तो आमची सुटका करतो. Because we get that the Holy Spirit is like a key to open the door of kingdom of God. आणि कारण तो पवित्र आत्मा आहे जो आम्हाला ती किल्ली देतो, तो स्वर्गाचं द्वार आमच्यासाठी उघडतो. That is a key, is a truth. आणि ते किल्ली दुसरं काही नसून ते सत्य आहे, जी किल्ली आहे म्हणून आमच्या. Jesus says in 14 chapter 6 Gospel of John, I am the way, the truth and the life. आणि येशू ख्रिस्त म्हणालेला आहे की मीच मार्ग, सत्य, मार्ग आणि जीवन मीच आहे. So Holy Spirit gives us that key, that is Jesus Christ, to open the kingdom of God. आणि पवित्र आत्मा तो आपल्याला ती किल्ली देतो, जे सत्य, जे येशू ख्रिस्ताच्या द्वारे की स्वर्गाचं राज्य आमच्यासाठी उघडलं. So 14th scripture says that He shall glorify me. आणि मग दुसऱ्या वचनामध्ये सांगितले की तो माझे गौरव करेल. He doesn't glorify himself. आणि तो स्वतःचा गौरव करणार He नाही. glorifies Jesus Christ and the Father. आणि तो देवाचं आणि येशूचं गौरव करणार. Holy Spirit is like a mediator between us. आणि तो पवित्र आत्मा आमच्यामध्ये मध्यस्थ म्हणून कार्य करतो. So let us go further to understand better that the next point is Holy Spirit comes alongside of us to help us. आणि पवित्र आत्मा जो आहे तो आम्हाला सहाय्य करण्यासाठी येतो. Let us study from the Gospel of John, only in chapter 14th chapter. योहान सुवर्तमान याचा 14वा अध्याय 16 onwards. आणि 16व्या वचनाच्या पुढे. Gospel of John chapter 14 verse 16 onwards. And I will pray the Father, and He shall give you another comforter, that He may abide with you forever. Even the Spirit of truth, whom the world cannot receive, because it seeth Him not, neither knoweth Him. But ye know Him, for He dwelleth with you, and shall be in you. Yeah, 16 and 17. 14th chapter, Gospel of John 16 and 17. मी पित्याला विनंती करेन, मग तो तुम्हाला दुसऱ्या कळवावी, म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही. तुम्ही त्याला ओळखता, कारण तुम्हाबरोबर तो राहतो व तुम्हामध्ये वस्ती करेल. Jesus was on this earth. येशू ख्रिस्त या पृथ्वीतलावरती So होता. Jesus told to his disciples, आणि येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना सांगितलं, I will pray to my Father, आणि मी माझ्या पित्याला विनंती करेन, and He shall give you another comforter. आणि तो तुम्हाला दुसरा कैवारी देईल.
Who is that comforter? What is that comforter means? आणि मग तो कैवारी म्हणजे काय? कोण आहे तो? He is the, paracletos. The actually Hebrew word for that comforter is the paracletos. आणि मग इब्रूमध्ये जो शब्द आहे त्या कैवारीचा त्याचा अर्थ होतो की सांत्वन देणारा. Paracletos has got a different words, meaning of that in different translations. आणि मग वेगवेगळे अर्थ वेगवेगळ्या भाषांतरामध्ये त्याचे दिलेले आहेत. Comforter. The another word is counselor. आणि दुसरा शब्द आहे सल्लागार. Jesus said that I will send you another comforter. The Father will send you another comforter. आणि येशू ख्रिस्त म्हणाला की मी आणखी एक कैवारी तुम्हाला देऊ. So who is that comforter? This paracletos. What is that paracletos? आणि मग कोण आहे तो कैवारी? He is known as a counselor. आणि तो एक सल्लागार आहे. He is known as a helper. आणि तो मदतनीस आहे. Sometimes we don't know what to do. आणि मग कधी कधी आम्हाला समजत नाही की काय करायचं. So if we ask the Holy Spirit, पण ज्यावेळेस आम्ही पवित्र आत्म्याला विचारतो, He will guide you. He will counsel you. आणि मग तो आम्हाला मदत करतो, आम्हाला सहाय्य करतो. He is there to help us. आणि तो आम्हाला सहाय्य करण्यासाठी आहे. If you ask the Holy Spirit, when you feel you're down, when you're weak, the Holy Spirit is there to lift you up. आणि मग ज्यावेळेस तुम्ही निराश असाल, तुम्ही व्यथित असाल, त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याला प्रार्थना कराल, तो पवित्र आत्मा तुम्हाला उत्साह देईल, आशा देईल. Jesus said, I will pray and God the Father will send you an intercessor. आणि मग येशू ख्रिस्त म्हणाला की ज्यावेळेस मी विनंती करेन पित्याला आणि पिता तुमच्यासाठी तो काय करेल, तो कैवारी तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थी करेल. Holy Spirit will intercede for us. आणि मग पवित्र आत्मा आमच्यासाठी मध्यस्थी करतो. Sometimes we don't know. We have no strength to pray. We are so discouraged. We are so down. आणि मग कधी कधी आपल्याला माहित नाही की आपण प्रार्थना करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे ताकद राहत नाही. आपण निराश झालेलो असतो, आम्ही खूप कष्टानं दुःखामध्ये असतो. This life is, always ups and downs we have. आणि ह्या जीवनामध्ये नेहमीच आमचे चढ आणि उतार आहेत. Always we are not on mountain top. Sometimes we go through valley आणि experiences. बऱ्याच वेळेस आपण त्या डोंगराच्या अगदी शिखरावर असतो आणि बऱ्याच वेळेला आम्ही गलीमध्ये पण जातो. As I said twice, I went to Chikadara. First time I went, it was winter, and I enjoyed the place in a hill, in a clouds. आणि मग पहिल्यांदा ज्यावेळेस मी चिखलदराला गेलो त्यावेळेस जो वातावरण होतं त्यावेळेस थंडीचं वातावरण होतं आणि इतकं सुंदर असं वातावरण होतं जणू काही ढगामध्ये असल्यासारखं सगळं काही होतं. But recently as I went, it was summer, it was very hot. But anyway, no doubt the greenery and we enjoyed. But what I'm trying to say, there will be ups and downs will be there in our life and in the time. आणि मग ह्यावेळेस ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस उन्हाळा होता आणि कडक असा उन्हाळा होता आणि शंका नाही की अजूनही हिरवळ तिथं होती, त्याचा आनंद आम्ही घेतला. मी काय सांगायचा प्रयत्न करते की आमच्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याचदा आम्हाला तो अनुभव येतो. कधी आमचं जीवन शीतल असतं तर कधी आमच्या जीवनामध्ये उन्हाचे चटके सुद्धा आम्हाला ज्यावेळेस आम्हाला कोणाच्या मदतीची गरज असते आणि तो पवित्र आत्मा आहे ज्यावेळेस आम्हाला तो उचलून घेतो. You don't know what to pray, Holy Spirit is there to intercede for you. आणि ज्यावेळेस आम्हाला माहिती असते की प्रार्थना काय करायची, कशी करायची, त्यावेळेस पवित्र आत्मा आहे जो तुम्हाला सहाय्य करेल. You ask brother what advocate means, what does he do? We know all. What is advocate's duty? आणि मग मी बंधू कोटाळे आमच्यामध्ये आहे तर त्यांना विचारू शकतो की नेमकं वकिलाचं काम काय आहे, वकील काय करतो आमच्यासाठी. He mediates. आणि तो मध्यस्थी करतो. Behalf of us, he speaks to the judge. आणि आमच्याद्वारे आमच्याकडून तो जजला जो न्यायाधीश आहे त्याला तो सांगत असतो. Holy Spirit speaks behalf of us to the Father. आणि मग पवित्र आत्मा तेच करतो. पवित्र आत्मा आमच्याद्वारे तो पित्याशी बोलत असतो. Dear people of God, we need to understand the Holy Spirit in our life. आणि मग माझ्या प्रियानो आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये आहे, तो काय करतोय आमच्यासाठी. There is one God and one mediator, Scripture says. आणि मग तिथं आपल्याला वचन सांगते की ते एक देव आणि एक मध्यस्थ आहे. Jesus also told to Peter. आणि मग येशू ख्रिस्त पेत्राला म्हणाला, Satan was asking for you. आणि मग सैतानानं माझ्याकडे तुझी मागणी केली. But I prayed for you. पण मी तुझ्यासाठी प्रार्थना. So when you become strong, you in the faith,
establish other brothers also in strong faith. आणि ज्यावेळेस तू विश्वासामध्ये भक्कम होशील, तू तुझ्या जे बंधू आहेत, तुझे भाऊ लोक आहेत, त्यांना सुद्धा तू भक्कम कर. So today Jesus is there sitting at the right hand of the Father, interceding for us, and Holy Spirit is here with us to intercede for us to the Father. आणि मग आज येशू ख्रिस्त आहे जो पित्याच्या उजव्या हाताला बसलेला आहे, आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे. आणि आज पवित्र आत्मा आहे जो आपल्या बरोबर आहे, जो आपल्याकडून तो मध्यस्थी करत आहे. Another word for it is a strengthener. Holy Spirit is a strengthener. आणि दुसरी जो शब्द आहे जो त्या भाषांतराचा जो आहे तो मला सामर्थ्य देणारा आहे. You know, today people use lot of kinds of drinks. आणि आजकाल लोक पुष्कळशा प्रकारचे पेय पितात. What is it called? It's an energy drink. आणि जे आपण एनर्जेटिक ड्रिंक म्हणतो, You know, that is earthly, you get the strength, the boost in your life. आणि मग ते जनिक गोष्ट आहे जी आपल्याला थोडंसं आपल्या शरीरामध्ये तो उत्साह ते देतं, जे केमिकलचा वापर होतो आपल्यामध्ये. Yeah, but this energy drink will not give us inner strength. आणि पण हे एनर्जेटिक ड्रिंक किंवा शक्तिवर्धक पेय जे आहे ते आपल्याला आत्मिक शक्ती देऊ शकत नाही. But in our weaknesses, it is the Holy Spirit gives us the inner strength. पण ह्या आपल्या अशक्तपणामध्ये तो पवित्र आत्मा आहे जो आपल्याला आत्मिक ताकद, आत्मिक शक्ती प्रदान करतो. As I said, you know, early days when I came to the Lord, before that I was going and doing the wrestling exercise in what we call it only is talim. And तालमीमध्ये जाऊन मी ते गड्डावर फिरवायचं. No gyms in those days. आणि त्या काळामध्ये व्यायामशाळा म्हणजे जिम वगैरे नव्हत्या आणि मी तालमीत जाऊन त्या तालिमाची गदा फिरवणे किंवा जे काही आहे त्या प्रकारचे व्यायाम मी करायचो. Still I can show my muscles. दिसले का? But today, physically, we feel weak. पण आज मी शारीरिक रीतीने आपल्याला अशक्तपणा वाटतो. But dear people of God, पण माझ्या I tell you, when the time comes, when I see the people are bound with Satan bondages, पण मला सांगू द्या, ज्यावेळेस वेळ येते, ज्यावेळेस मी लोकांना बघतो की ते सैतानी बंधनामध्ये त्यांना जखडलेले आहे, अडकलेले आहे, I get wild. आणि मग मी चांगली बनून जातो. Not on the people. Because they are being possessed and they are wild. कारण ते त्या सैतानाने ते जखडलेले असतात आणि ते मग आपल्याला अनावश्यक होऊन जातात. But that time I get wild. आणि मग मी अनावर होतो, I get angry. मी राग येतो मला. I get that inner strength. The Spirit of the Lord gives me that strength, the authority and the power. आणि मग तो पवित्र आत्मा आहे जो मला तो आंतरिक शक्ती देतो, सामर्थ्य देतो आणि तो अधिकार तो मला देतो. So in that authority, people are set free. Not it is the work of me, but it's the Holy Spirit. It sets them free. आणि मग त्या अधिकारामध्ये पवित्र आत्मा त्या लोकांना मुक्त करतो. ते माझं कार्य नाहीये, पण पवित्र आत्म्याचं आहे जो लोकांना आम्ही मुक्त करू शकतो. You know, in the sports, always all the groups, whatever sport it is, there is always we have extra players as a standby. आणि मग आपल्याला माहिती आहे की खेळामध्ये कुठल्याही प्रकारचा खेळ असेल तर आपल्याकडं जादाचे एक्स्ट्रा खेळाडू जे आहेत ते आपल्याला राखीव खेळाडू असतात. Any sportsman is wounded, immediately we call. Come. आणि मग एखाद्याचा खेळाडू कुठं जखमी झाला, पडला, लागला तर लगेच आम्ही त्या राखीव खेळाडूला म्हणतो की चला तू आगे. Suppose you think you are wounded, you need not to worry. आणि मग समजा तुम्हाला कुठं जखमा झालेले आहे, त्रास होत आहे, तुम्हाला काळजी करायची गरज नाही. You think if you are fallen, आणि तुम्हाला वाटले तुम्ही पडलेले आहात, don't worry. काळजी करू नका. Don't think that you have lost. आणि मग असा विचार करू नका की तुम्ही हरवला, तुमचं काही खरं नाही. Don't say and don't give up. आणि मग हार मानू नका. Don't say anything negative. आणि मग नकारात्मक विचार करू नका. Know that Holy Spirit is there next to you to help you. आणि मग हे जाणून घ्या की पवित्र आत्मा तुमच्या बरोबर उभा राहिलेला आहे, तुम्हाला सहाय्य करण्यासाठी. Because in our weaknesses, His strength makes us perfect. आणि मग कारण तो आमच्या अशक्तपणामध्ये त्याची जे सामर्थ्य आहे ते आम्हाला परिपूर्ण बनवतं. God has given, in the creation, God says,
it is not good for man to be alone. आणि मग निर्मिती करतानाच देवाला म्हटलेलं आहे की मनुष्याने एकटे राहावं हे चांगलं नाही. So when God created Adam, then He created our relatives of women. What? आणि मग देवाने आदामाला बनवलं आणि नंतर त्याला हवेला म्हणजे स्त्रीलाही बनवलं. का बनवलं? Because it is not good for man to be alone. कारण मनुष्याने एकटं राहावं हे बरं नाहीये. So God created women to be companion, to be with her by side of him, so that she will help him, she will comfort him, she will be there always as a companion. आणि देवाने स्त्रीला बनवलं की जेणेकरून तिनं त्या पुरुषाला तिनं आधार द्यावा, त्याला सहभागिता द्यावी आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये ती भक्कमपणे त्याच्या बरोबर उभं राहावी. So dear people, never think that you are alone. आणि मग माझ्या प्रियानं कधीच असा विचार करू नका की तुम्ही एकटे आहात. The Spirit of the Lord is there with us all the time to comfort us and strengthen us. आणि पवित्र आत्मा सर्वदा तुम्हाला सामर्थ्य देण्यासाठी, शक्ती देण्यासाठी तुमच्या बरोबर आहे. Only thing why don't we experience it? We don't know it. आणि का एकच गोष्ट का आम्ही अनुभव घेत नाही, कारण आपल्याला माहितीच नाही की तो आहे. So it is not me. आणि हे मी नाही सांगत आहे. It is the work of the Lord, and it is the Lord's will that we should know the Holy Spirit. आणि हे देवाचं कार्य आहे आणि देवाची इच्छा आहे की आम्ही पवित्र आत्म्याला जाणावं. It is His will that we should know the Holy Spirit and we shall have a good companion with Him. आणि मग ही देवाची इच्छा आहे की आम्ही पवित्र आत्म्याला जाणावं आणि एक चांगली सहभागिता आम्ही देवाबरोबर करावी. It is not just only at the time of need we will call the Holy Spirit. आणि मग हे असं नाहीये की फक्त जेव्हा आम्हाला गरज असेल त्याच वेळेला आम्ही पवित्र आत्म्याला बोलवावं. When we want Marathi something sometime is good. Kamapurta mama. When it is needed, only we will remember some people. ज्यावेळेस गरज आहे त्याच वेळेस आम्हाला कोणाची तरी आठवण आहे. आणि गरज असली की मग हरभऱ्याच्या झाडावर पण चढतोय. Sometimes when we need, we are so much we try to speak of that person, we try to pamper them. Why? Because we are in need. ज्यावेळेस आम्हाला गरज असते त्यावेळेस अगदी आम्ही त्या व्यक्तीला खूप मस्का मारतो, खूप त्याला लाडीगोडी लावण्याचा प्रयत्न करतो, कारण आम्हाला त्याची गरज असते. The dear people of God, पण माझ्या God has not given us the Holy Spirit just when the occasionally sometime to remember. आणि देवाने आम्हाला पवित्र आत्मा हाताने नाही दिलेला की कधीतरी गरज असल्यावर किंवा सणावाराच्या वेळेस त्याची आठवण करावी. You know, even Pastor Amrish Pattigiri was here. आणि पास्टर अमरीश पट्टीगरी इथे होते. He also taught in the youth meeting. आणि त्यांनी सुद्धा तरुणांच्या मीटिंग मध्ये सांगितलेलं होतं, शिकवलं. As soon as he gets up in the morning, आणि जसं ते सकाळी लवकर उठतात. I don't know how many of you are doing after listening to him. आणि मला माहित नाही तुम्ही किती जण त्याचं ऐकल्यानंतर ते करत आहात. Are you doing anybody is doing that? आणि तुम्ही कोणी करत आहात का? God has given 2 years. We listen by 1 year and we leave from another. आणि या देवाने आम्हाला 2 काळ दिलेले आहेत. मराठीमध्ये याच्यासाठी सुद्धा सुंदर म्हण आहे, नळी कुंकली सोनारे इकडून तिकडे चालले वारे. When the time comes, only we remember the Holy Spirit of God. ज्यावेळेस आम्हाला गरज असते फक्त त्याच वेळेस आम्ही पवित्र आत्म्याला देव म्हणून आम्ही आहोत. Now God has given me Archana as a companion. आणि देवाने मला अर्चना पत्नी म्हणून दिलेली आहे, सहाय्यक म्हणून दिलेली आहे. Now here many of you are a married person. आणि इथं बरेच तुम्ही विवाहित लोक आहात. Do you only talk only at the time of food? Okay, sir, please give me this and that. काय फक्त खायच्या वेळेस तुम्ही फक्त बायकोशी बोलता का, हे मला दे ते मला दे, हा चालत. Is that called as a companionship? आणि ही सहभागिता म्हणू शकतो का? No, whatever we are doing, we are in the house, so we keep on talking. आणि मग आपण एका घरात एका छताखाली राहतो, आम्ही बोलत राहतो. My daughter will laugh. We always fight, and now she will be doing some work and say, "Michael, come here." We laugh, we have fun, we enjoy. Then she says, "Bhanda, bhanda, 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 sundar bhanda."
आणि आम्ही नेहमीच कधी कधी आमची कॅट फाईट पण चालू असते. कधी मच्छी मागायचं Not catwalk, cat fight. Swati आलेली ती catwalk. So it's not a catwalk, it's a cat fight. So what I'm trying to say, every time I get up in the morning, ज्यावेळेस सकाळी मी उठतो, every moment I'm with the Lord, having fellowship day and the night also as a प्रत्येक क्षणाबरोबर सकाळ संध्याकाळ किंवा रात्री मी प्रभू बरोबर सहभागिता करत But I have made a habit also. आणि मी एक सवय सुद्धा लावून केली आहे. No doubt I was talking with God, everything was fine, thanking God for the beautiful day, everything was there. आणि यामध्ये शंका नाही की मी देवाबरोबर बोलत राहतो, देवाला धन्यवाद देतो, सुंदर अशा दिवसाबद्दल देवाला धन्यवाद देतो. I learn from people. आणि मी लोकांकडे शिकतो. I'm a learner. आणि मी एक शिकणारा विद्यार्थी आहे. As Pastor Amrish told that as soon as he gets up in the morning, not here, actually he told in another meeting also, before that, since then I learned that. As soon as I get up in the morning, I'll say, good morning Father, Dada I say, good morning Jesus, good morning Holy Spirit, and I say, good morning to the angels who are with me all the time. आणि मी जसा मी उठतो, मी पहिली गोष्ट करतो, मी देवपित्याला शुभ सकाळ म्हणतो, येशू ख्रिस्ताला शुभ सकाळ म्हणतो, आणि जे देवदूत सदैव आमच्या बरोबर असतात त्या देवदूतांना मी शुभ सकाळ म्हणतो. You know, many times I have given this example. आणि पुष्कळ वेळा मी उदाहरण दिलेले आहे. Many of you elders, you have got that habit. आणि पुष्कळशी जे तुम्ही वयस्क लोक आहात, वडीलधारी आहात, त्यांना ही सवय And आहे. youths also, when you go to somebody's house, if there are children, you buy some chocolates because children like chocolates, so you take the chocolate with you. आणि मग किंवा तरुण सुद्धा ज्यावेळेस आम्ही एखाद्याच्या घरामध्ये जातो, लेकरं असतील तर आम्ही चॉकलेट्स घेऊन जातो, कारण लेकरांना चॉकलेट आवडतो, आम्ही ते देतो. So when we go, ज्यावेळेस आम्ही जातो immediately the child will come running to us. आणि मग ते लेकरं परत आपल्याकडे येतात. Why not? का माहितीये तुम्हाला? When the child knows you are giving to him or her the chocolate. कारण लेकराला माहितीये त्याला किंवा तिला की तुम्ही त्याला चॉकलेट देत राहता. And what they do? आणि काय करतात Take the ते? chocolate and run. आणि चॉकलेट देते पळून जातात. Why they are coming? Because you are giving the chocolate. आणि का ते तुमच्याकडे येतात? चॉकलेट्स देतात. If you don't give the chocolate, sometimes they wait and they go. आणि मग जर तुम्ही एखाद्या वेळेस चॉकलेट नाही दिलं, विसरला, थांबती वाट बघते आणि निघून If they जातात. are coming to you only for chocolate. आणि ते तुमच्याकडे फक्त ते चॉकलेटसाठी. Somehow I don't know. आणि मला माहित नाही कसं. And I'm not against of you or like, you know, if you're taking chocolate, whatever sweets, I'm not against of that. That's very good. That's up to you. God bless you for that. आणि मी काही त्याच्या विरोधामध्ये सुद्धा नाहीये की तुम्ही कोणी लेकरांना चॉकलेट देत असाल, खायला देत असाल, तर प्रभू त्याबद्दल तुम्हाला आशीर्वादित करो. But sometimes I able to take, but I know somehow. I not attracted any children by giving something to them. पण मी कधी कधी मी देतो, पण मला माहित नाही, पण मी ते काहीतरी देऊन लेकरांना माझ्याकडे आकर्षित करत नाही. Always, but I see there is a boundary between children and me. I love children and children love me very much. पण मी बघतो की एक नातं लेकरांमध्ये आणि माझ्यामध्ये निर्माण होतं. मी लेकरांवर प्रेम करतो आणि लेकर सुद्धा I love to build up that relationship. आणि मला ते नातेसंबंध वाढवायला आवडतात. Many times we are just, you know, like come up with the mama. When the need is there, that time only we for the chocolate, for help, the need only we come to the Father, Son and the Holy Spirit. आणि मग ज्यावेळेस आम्हाला गरज असते त्याच वेळेस आम्ही पित्याकडे येतो, त्या पवित्र आत्म्याकडे येतो, येशू ख्रिस्ताकडे येतो. We don't see with these eyes. आणि या डोळ्याने आम्ही पाहतो. We don't see the Father, Son and the Holy Spirit. त्या देवपिता, येशू ख्रिस्त किंवा पवित्र आत्म्याला आम्ही बघू शकतो. Can we see the holy angels? काय आम्ही त्या देवदूतांना इथं आजूबाजूला बघतोय का? But I can feel in my life, in my spirit. पण मी माझ्या जीवनामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये मी त्यांचा अनुभव घेतो. I can feel the full in my body the presence of God. आणि पूर्ण शरीरभर मला जाणवतं की देवाची That's why I said in driving times, you know, when especially I'm alone, I enjoy my life. आणि मग म्हणून मी म्हणतो की ज्यावेळेस मी विशेष करून ज्यावेळेस मी गाडी चालवत असतो, मी एकटा असतो, मी माझं ते चालवणं जे आहे मी त्याचा आनंद उपभोगतो. Physically I'm alone in the car. आणि मग त्या शारीरिक रीतीने मी एकटा असतो त्या कारमध्ये. But always I experience that the Father, the Son, and the Holy Spirit and angels are with me. पण मी नेहमीच अनुभव घेतो की देव पिता, येशू ख्रिस्त, पवित्र आत्मा, देवदूत माझ्या बरोबर आहे.
So always, what I'm trying to say, we need to have a companion with the Holy Spirit. आणि मग मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे की आम्हाला त्या पवित्र आत्म्याबरोबर आम्हाला सहभागितेत राहिलं पाहिजे. We learn, we know, but we don't practice. आम्ही शिकलोय, आम्हाला माहिती आहे, पण आम्ही ते आमच्या रोजच्या जीवनामध्ये ते उतरवत नाही. So far you might have not known about the Holy Spirit, but Lord in His will and time is teaching us. आणि मग काही वर्षापूर्वी कदाचित आम्ही पवित्र आत्म्याबद्दल आम्हाला शिकलं असेल माहिती आहे, पण देव त्याच्या इच्छेमध्ये त्याच्या वेळेमध्ये तो आम्हाला पुन्हा शिकवत In आहे. 1986, आणि 1986 ला there was a time we were sitting together in prayer. आणि मग ती वेळ होती आम्ही एकत्र प्रार्थनेमध्ये We बसलो are praying and asking God to fill us. आणि आम्ही प्रार्थना करत होतो आणि प्रार्थनेमध्ये आम्ही देवाला म्हणतो की देवा आम्हाला भर, आम्हाला स्पर्श कर. As we read in Acts of Apostles, 120 people were there in the upper room, praying, waiting upon the Lord for the Holy Spirit. आणि मग जसं आम्ही प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्ही वाचतो की 120 लोक त्या माडीवरच्या त्या खोलीमध्ये होते आणि प्रार्थना करत होते आणि पवित्र आत्म्याची ती वाट पाहत होते. So we were also praying, आम्ही सुद्धा प्रार्थना करतो Lord, fill us with the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याच्या पवित्र आत्म्यातून भर आम्हाला. Since then, Lord, His presence, the Holy Spirit, I've been experiencing in my life. आणि तेव्हापासून देवाची उपस्थिती आणि पवित्र आत्म्याची उपस्थिती मी माझ्या जीवनामध्ये अनुभव केला. Day by day, I'm learning more. आणि रोज मी अधिक शिकत आहे. You know, it says love is blind and marriage is an eye opener. You know, sometimes before marriage we don't understand, we don't know each other. आणि मग कधी लग्नाआधी एकमेकांना आम्ही ओळखत नसतो, आपल्याला माहिती नसते एकमेकांचा स्वभाव. But after the marriage we start knowing each other. पण लग्नानंतर आपण एकमेकांना ओळखायला. It's like that when we have fellowship with the Holy Spirit, the Father and Son, we start knowing Him better and better. तसंच ज्यावेळेस आम्ही पवित्र आत्म्याबरोबर ज्यावेळेस आम्ही सहभागिता करतो, देवाबरोबर ज्यावेळेस आम्ही सहभागिता करतो, त्यावेळेस आम्हाला अधिक आणि अधिक आम्हाला समजून यायला लागतं. I don't make any formalities or time that to talk to God and pray